रायगड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून बनावट नोटांचं प्रमाण वाढल्याचं दिसत आहे। नुकतंच गोरेगाव पोलिसांनी लाखो रुपयांच्या बनावट नोटांसह 3 जणांना अटक केली होती। ही घटना ताजी असतानाच अलिबाग शहरातील मध्यवर्ती बाजारपेठेत आणखी एक धक्कादायक प्रकार उघड झालाय। पोलिसांनी भूषण विजय पतंगे वय 35 वर्ष राहणार मयेकर लाईन अलिबाग या व्यक्तीस ताब्यात घेतलं असून त्याच्याकडून लाखो रुपयांच्या बनावट भारतीय नोटा तसंच बनावट चलन तयार करण्याचं साहित्य जप्त केलंय। मिळालेल्या माहितीनुसार गुप्त बातमीदाराच्या मदतीनं अलिबाग पोलिसांना खबर लागली की बाजारपेठेतील मयेकरवाडीत राहणाऱ्या भूषण पतंगे यांच्याकडे बनावट नोटांचा मोठा साठा आहे। लागलीच अलिबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर साळे यांनी ही बाब पोलीस अधीक्षक आंचल दलाल आणि उपविभागीय पोलीस अधिकारी माया मोरे यांना कळवली। त्यांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक किशोर साळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकानं 3 ऑक्टोबर रोजी रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास मयेकरवाडीत त्यांच्या राहत्या घरी कारवाई केली। यावेळी भूषण पतंगे यांच्या घरातून लाखो रुपयांच्या बनावट भारतीय नोटा आणि नोटा बनवण्याचं साहित्य सापडलं। पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेतलं असून अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक दीपक मोरे हे पोलीस निरीक्षक किशोर साळे यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत। बनावट चलन हे देशाच्या आर्थिक व्यवस्थेसाठी गंभीर संकट आहे। या नोटा वापरात आल्यास खऱ्या चलनाचं मूल्य कमी होतं आणि महागाई वाढण्याचा धोका निर्माण होतो। अनेकदा दुकानदार, शेतकरी, छोटे व्यापारी हे अनावधानाने बनावट नोटा स्वीकारतात आणि त्यांचं आर्थिक नुकसान होत आहे। वादळवारा लाईव्हसाठी अमोल कुमार जैन, अलिबाग। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।